नमस्कार, मी अतुल कचरे. सह्याद्री दर्पणच्या या बातमीपत्रात आपले स्वागत. भाजप ही गद्दारची गँग असल्याची खरमरीत टीका शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी करून भाजपला हिणवल्याने खोपोली भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे. पनवेलमध्ये भाजप आणि शेकाप या दोन पक्षांचा 36चा आकडा असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यातच खोपोलीमधील काही शेकाप नेत्यांनी ऐन निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने खोपोली शेकापची ताकद खिळखिली झाली आहे. खोपोली राजर्षी शाहू महाराज सभागृहात नुकताच शेकाप राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी भाजप नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मी कार्यकर्त्यांना एकच सांगितलं, मला गद्दारांच्या गँगमध्ये 4-5 लोकांची संख्या वाढली, याच्या पलीकडे काय दुसरं महत्वाचं याच्यामध्ये नाही. हे सगळा गद्दारीचा गँग आहे, कळप आहे गद्दारांचा. आणि मग त्याच्यामध्ये असं थोडे गद्दार वाढत जातात. या गद्दारांची जी गँग झालेली आहे त्यांना खोपोलीकर निश्चितच ओळखून राहतील आणि ह्या निवडणुकीमध्ये कसल्याही प्रकारचं सहकार्य त्यांना होणार नाही. शेकाप नेत्यांच्या या टीकेनंतर खोपोली भाजप पक्ष शेकाप विरोधात आक्रमक झाला आहे. भाजप तालुका अध्यक्ष प्रचार समितीचे प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी शेकापला चांगलेच उत्तर दिले आहे. भाजप ही गद्दाराची गँग आहे हे कशावरून त्यांनी ठरवलं? त्यांना आज लोकशाहीमध्ये कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे म्हणून आपण काय बोलतो आहे याची जाणीव असली पाहिजे ना. भाजप जर गद्दारांचा पक्ष आहे तर तुमच्याकडे आलेले कुठं चांगले आहेत? तुम्ही ज्यांच्याशी आज युती केलीत, आज त्यांच्याशी युती करताना तुम्ही 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी काय बोलला होता त्यांच्याविषयी? मग त्यांच्याशी युती करणारे कोण? मग आम्ही जर ह्या शेका पक्षाने राष्ट्रवादी भ्रष्टाचाराचा पक्ष आहे असं बोललो तर चालेल का? पनवेलचा विकास केला नाही, विकास झाला नाही किंवा केला नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर आज 1.25 लाख मतं विधानसभेला ज्या माणसाला पडतात तो माणूस विकास केल्याशिवाय एवढी मतं घेऊ शकतो का?